हॅलो एव्हरीवन. आज आपण क्लास 12th महाराष्ट्र स्टेट बोर्ड बुकमधले न्यूमरिकल नंबर 12पासून ते न्यूमरिकल नंबर 22पर्यंत सॉल्व करणार आहोत. तर पहिलं न्यूमरिकल आहे क्वेश्चन नंबर 12 महाराष्ट्र स्टेट बोर्ड. सम हाऊ ॲन ॲन्ट इज स्टक टू द रिम ऑफ बायसिकल व्हील ऑफ डायमीटर 1 मीटर. The wheel is set into rotation and it attains the frequency of 2 revolution per second in 10 seconds with uniform angular acceleration. Calculate number of revolutions completed by ant in 10 seconds, time taken by ant for first and last complete revolution. क्वेश्चन काय म्हणलं आहे बघा. एक ॲन्ट आहे, ती एक मुंगी काय केलेली आहे, एका बायसिकलच्या व्हीलला चिटकून बसलेली आहे. बायसिकलच्या व्हीलला आपण रोटेशनमध्ये आणलं म्हणजे याचा अर्थ काय, सुरुवातीला जे काही बायसिकलचं व्हील आहे ते कसं होतं, रेस्टला होतं. जर सुरुवातीला बायसिकलचं व्हील रेस्टला असेल तर आपण म्हणू शकतो त्याची इनिशियल फ्रिक्वेन्सी N1 इज इक्वल टू किती आहे, 0. त्याच्यानंतर काय म्हणलं बघा, ह्याचा डायमीटर आपल्याला दिला आहे, किती दिला आहे तो, डायमीटर इज इक्वल टू 1 मीटर. आपण काढू शकतो त्याची रेडियस इज इक्वल टू 0.5 मीटर. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे अँड इट अटेन्स अ फ्रिक्वेन्सी ऑफ 2 रिव्होल्यूशन पर सेकंड. त्याची फ्रिक्वेन्सी नंतर किती बनलेली आहे, 2 रिव्होल्यूशन्स पर सेकंद इतकी त्याची काय बनलेली आहे, फ्रिक्वेन्सी. हे होण्यासाठी लागलेला जो काही टाईम आहे तो दिला आहे आपल्याला किती, 10 सेकंद इतका आपल्याला टाईम दिला आहे. आणि आपल्याला दोन गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत. काय एक पहिल्यांदा आपल्याला काढायचं आहे द टोटल नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स इन द 10 सेकंद. आणि सेकंड थिंग जी आपल्याला काढायची आहे त्यात एकूण दोन उत्तर तुम्हाला काढायचे आहेत. फर्स्ट रिव्होल्यूशन कंप्लीट करायला किती वेळ लागला असेल आणि लास्ट रिव्होल्यूशन काढायला किती वेळ तुम्हाला लागला असेल. सो एक्झाम्पल सॉल्व करायसाठी एक्झाम्पल आहे सर्क्युलर मोशनचं. सो आपल्याला जी काही व्हेलॉसिटी आहे ती कोणत्या फॉर्ममध्ये माहिती पाहिजे, अँग्युलर व्हेलॉसिटीच्या फॉर्ममध्ये. आणि या ठिकाणी आपण अँग्युलर व्हेलॉसिटी काढू शकतो. अँग्युलर व्हेलॉसिटी कसं काढता येईल बघा, अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपल्याकडे 2πn. ज्या वेळेला n म्हणजे काय असेल, त्याची फ्रिक्वेन्सी, आणि n ओमेगा म्हणजे असणार आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. ओमेगा म्हणजे असणार आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. जर आपण ही फ्रिक्वेन्सी इनिशियल पुटअप केलो तर आपल्याला काय मिळणार आहे, इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी. सो इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इनिशियल इज इक्वल टू किती येईल, 2π इंटू N1. N1 0 होतं कारण इनिशियल फ्रिक्वेन्सी किती होती, 0. सो इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू आलं 0. त्याच वेळेला फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी आपण काढू शकतो ओमेगा F इज इक्वल टू, मी इथं काढतोय 2π इंटू N2 किंवा फायनल फ्रिक्वेन्सी. आणि आपला आन्सर किती येईल, 2 इंटू 2 4π. सो फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी किती आलेली आहे, 4π रेडियन पर सेकंद. ओके, हे जे काय आहे आपण एक्झाम्पल ॲनालाइज केलं, आपल्याला गिव्हन दॅट मिळालेलं आहे. आपण एक्झाम्पलमधला गिव्हन डेटा लिहून काढला. आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे, नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स परफॉर्म्ड बाय दॅट अँट इन द 10 सेकंद. दुसरी गोष्ट आपल्याला काढायची आहे टाईम फॉर द कंप्लीट रिव्होल्यूशन, त्याला आपण नाव देऊया T1. आणि टाईम फॉर द लास्ट कंप्लीट रिव्होल्यूशन त्याला आपण नाव देऊयात T10. आता टाईम फॉर द लास्ट कंप्लीट रिव्होल्यूशन आपण काढायसाठी कसं काढता येईल, तर टोटल टाईम मायनस टाईम फॉर द 9 रिव्होल्यूशन. तुम्हाला काय मिळणार आहे, टाईम फॉर द 10th रिव्होल्यूशन. लास्ट रिव्होल्यूशन 10 कशामुळे आहे, तर आपल्याला बघायला मिळतील की एकूण रिव्होल्यूशन्स 10 झालेले आहेत. ते कसे आपण बघूयात. सो आपण अगोदर काढूयात नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स इन 10 सेकंद. आता नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स इन 10 सेकंद काढायसाठी आपल्याला काय माहिती असलं पाहिजे, अँग्युलर ॲक्सिलरेशन अगोदर आपल्याला माहिती असलं पाहिजे. अँग्युलर ॲक्सिलरेशन कसं काढू शकतो, लिनियर मोशनमध्ये आपल्याकडे फॉर्म्युला होता v इज इक्वल टू u प्लस AT. v म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, a आहे ॲक्सिलरेशन आणि t आहे टाईम. जर सेम इक्वेशन आपण अप्लाय केलं इन द केस ऑफ सर्क्युलर मोशन तर आपला आन्सर काय येईल, ओमेगा F इज इक्वल टू ओमेगा I प्लस अल्फा T. या ठिकाणी अल्फा म्हणजे काय आहे, अँग्युलर ॲक्सिलरेशन, जे आपण काढून घेऊयात. आत्ता आपण प्रूव्ह केलं होतं ओमेगा F इज इक्वल टू किती आलं होतं आपल्याकडे, 4π. आता प्रूव्ह केलं होतं ओमेगा F इज इक्वल टू 4π, ओमेगा I इज इक्वल टू 0. सो आपण जर व्हॅल्यू पुटअप केल्या आपला आन्सर येईल 4π इज इक्वल टू 0 प्लस अल्फा. टाईम किती आहे एकूण 10 सेकंद. सो 4π इज इक्वल टू 10 अल्फा अँड अल्फा इज इक्वल टू 0.4π. हे तुम्ही कट करून टाका, रेडियन पर सेकंद स्क्वेअर हे आलेलं आहे आपल्याकडे, असलेला अल्फा आलेला आहे. ओके, आता आपण अगोदर अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढूयात. जर एकदा आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढून घेतलो की आपण काय काढू शकतो, त्या पार्टिकलचे नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स काढू शकतो. अँग्युलर डिस्प्लेसमेंट कसं काढता येईल बघा, लिनियर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय होता, S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर.
सिम्पली इन द केस ऑफ सर्क्युलर मोशन फॉर्म्युला काय येईल, थिटा इज इक्वल टू ओमेगा इनिशियल टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. आत्ता आपण टी काढलेला आहे, सो थिटा इज इक्वल टू येईल आता आपला आन्सर ओमेगा इनिशियल किती आहे 0 प्लस हाफला हाफ अल्फा आत्ता आपण प्रूव्ह केलं आहे 0.4 पाय आणि टाईम किती आहे 10 आणि 10चा स्क्वेअर. सो थिटाची व्हॅल्यू आपली येईल थिटा इज इक्वल टू हे 2 कॅन्सल, इथं आन्सर आलं आपलं 0.2 पाय इंटू 100. सो थिटा इज इक्वल टू आलेलं आपल्याकडे 2 पाय रेडियन. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट एकूण 10 सेकंदमध्ये आपली किती आलेली आहे, सॉरी 20 पाय येईल इथं. ओके, 0.2 इंटू 100 20. सो आपला आन्सर किती आलेला आहे 20 पाय रेडियन इतकं. आत्ता आपण काय प्रूव्ह केलेलं आहे, टोटल डिस्प्लेसमेंट किती आलेली आहे, टोटल डिस्प्लेसमेंट आलेली आहे, टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट, टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा इज इक्वल टू आलेली आहे 20 पाय रेडियन इतकी. अच्छा, आता आपल्याला काय माहिती आहे, जर समजा एक कंप्लीट रिव्होल्यूशन झालं म्हणजे पार्टिकल इथून निघाला वापस त्याच पॉईंटला आला, अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती होती आहे 2 पाय. जर 2 रिव्होल्यूशन झाले तर किती होते 4 पाय, 3 झाले तर 6 पाय. सिमिलरली मग आपण 20 पाय रेडियन इतकी काय आपली अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. एका रिव्होल्यूशनला किती होते आहे 2 पाय रेडियन. तर नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स आपल्याला कसं काढता येईल, थीटा अपॉन 2 पाय. सो थीटा किती आलेला आहे 20 पाय बाय 2 पाय, पाय पाय गेट्स कॅन्सल. आपले नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स किती आलेले 10 रिव्होल्यूशन्स. म्हणजे आपला जो काही ती मुंगी होती ती मुंगी एकूण किती रिव्होल्यूशन्स करेल 10 रिव्होल्यूशन्स करेल. अच्छा, आता परत आपल्याला काय विचारलेलं आहे ह्याच्यातला दुसरा एक क्वेश्चन, टाईम फॉर द फर्स्ट रिव्होल्यूशन, त्याला मी नाव काय दिले T1. तर एका रिव्होल्यूशनमध्ये पार्टिकलची डिस्प्लेसमेंट किती होईल, एक रिव्होल्यूशन्स इंटू 2 पाय रेडियन म्हणजेच किती आलेली आहे 2 पाय रेडिएशन ही डिस्प्लेसमेंट आहे. कशामधली, पहिल्या रिव्होल्यूशनमधली. कळाला हवाला पार्ट. ओके, मग या ठिकाणी आपण जर व्हॅल्यू पुटअप केली थिटा इज इक्वल टू ओमेगा आय टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. जर इथे मी थिटाची व्हॅल्यू किती पुटअप केली ही 2 पाय रेडियन, तर मला टाईम कुणाचा मिळेल पहिल्या रिव्होल्यूशनचा. सो 2 पाय इज इक्वल टू ओमेगा इनिशियल 0 प्लस हाफ अल्फा आत्ता आपण प्रूफ काढलेला आहे 0.4 पाय टी स्क्वेअर. सो हिअर आन्सर बिकम्स 2 पाय इज इक्वल टू 0.2 पाय टी स्क्वेअर, पाय पाय गेट्स कॅन्सल आणि आन्सर किती पुढे बघा टी स्क्वेअर इज इक्वल टू 0.1 जर ह्या 2ला डिवाइड केला तर आन्सर येईल टी और टी इज इक्वल टू √10 सेकंद. म्हणजे पार्टिकलला पहिलं रिव्होल्यूशन करायला किती वेळ लागेल तर √10 सेकंद इतका वेळ लागेल. कळालं कसं काढलं ते. सेम वेमध्ये आपल्याला आणखी काय विचारलेलं आहे, व्हॉट इज द टाईम फॉर लास्ट रिव्होल्यूशन. लास्ट रिव्होल्यूशन म्हणजेच किती 10th रिव्होल्यूशन, कारण एकूण रिव्होल्यूशन किती बनले 10 रिव्होल्यूशन. आता 10 रिव्होल्यूशनचा टाईम कसं काढता येईल, सो टाईम फॉर द 10th रिव्होल्यूशन इज इक्वल टू टोटल टाईम मायनस टाईम फॉर द 9th रिव्होल्यूशन. तो टोटल टाईम आपल्याला माहिती आहे किती आहे, तो 10 सेकंद आहे. टी इज इक्वल टू टोटल टाईम किती आहे 10 सेकंद गिवन आहे. तर आपण टाईम फॉर द 9th सेकंद रिव्होल्यूशनचा काढला आणि जर मायनस केलं तर आपलं T10 मिळून जाईल. सो आपल्याला अगोदर काय काढायला लागेल टाईम फॉर द 9th रिव्होल्यूशन. T9 म्हणजे काय आहे टाईम फॉर द 9th रिव्होल्यूशन. सो एकूण 9 रिव्होल्यूशनमध्ये डिस्प्लेसमेंट किती होईल, एका रिव्होल्यूशनमध्ये किती व्हायची 2 पाय. सो 9 रिव्होल्यूशनमध्ये डिस्प्लेसमेंट किती येईल 18 पाय रेडियन इतकी. सो थीटा इज इक्वल टू ओमेगा इनिशियल टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. जर मी पुटअप केलं थीटा इज इक्वल टू किती थीटा 9, तर मला टाईम कुणाचा मिळेल 9 रिव्होल्यूशनचा. सो थीटा 9 इज इक्वल टू ओमेगा आय टी तर 0च आहे, हाफ अल्फा T9चा स्क्वेअर. सो थीटा 9ची व्हॅल्यू आलेली आहे आपली 18 पाय इज इक्वल टू हाफ 0.4 पाय आणि T9चा स्क्वेअर जे आपल्याला काढायचं आहे. इथं परत हे पाय गेट्स कॅन्सल. सो T9 इज इक्वल टू किती आलं, हे आलं 0.2. सो आपला आन्सर आलेला आहे 18 डिवायडेड बाय 0.2. सो 9 बाय 0.1 म्हणजेच किती आलेलं आहे 90. सो T9 स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं 90. तर आपल्याला T9 इज इक्वल टू किती मिळेल √90. T9 इज इक्वल टू किती येईल आपला √90 सेकंद म्हणजेच किती 9.49 इतका. म्हणजेच हा आला आपला T9 सेकंद आला टाईम फॉर द 9th सेकंद. सो लास्ट रिव्होल्यूशनचा टाईम किती येईल टी टोटल टाईम 10, T9 आलेला आहे 9.49.
सो 10व्या रिव्होल्युशनला किती वेळ लागेल 0.51 सेकंद. जसा जसा टाईम वाढला आहे आपला पार्टिकल लवकर रिव्होल्युशन्स कंप्लीट करायला आहे किंवा तो जी सायकलचं चाक आहे ते रिव्होल्युशन्स लवकर करायला आहे. पहिल्या रिव्होल्युशनला टाईम किती होता √10 सेकंद, तर लास्ट रिव्होल्युशन कितीमध्ये केलं 0.51मध्ये. मला वाटतं तुम्हाला एक्झाम्पल एक पूर्ण समजलं असेल. ओके, आता आपण बघूयात एक्झाम्पल नंबर 13. एक्झाम्पल नंबर 13मध्ये काय विचारले बघा आपल्याला, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन अ कॉइन अँड ग्रामोफोन डिस्क इज 0.5. द रेडियस ऑफ द डिस्क इज 8 सेंटीमीटर. इनिशियली द कॉइन इज प्लेस्ड ॲट 2 सेंटीमीटर अवे फ्रॉम द डिस्क सेंटर. At what minimum frequency will start slipping from there? By what factor will the answer change if the coin is almost at the rim? And given काय दिलं आहे G is equal to pi square. सो एक्झाम्पलमध्ये काय म्हणलेलं आहे, एक ग्रामोफोनची डिस्क आहे, त्याच्यावरती आपण काय केली आहे कॉईन पुटअप केलेली आहे. ही जी ग्रामोफोनची डिस्क आहे त्याची रेडियस दिली आहे 8 सेंटीमीटर. जर कन्वर्ट केलं तर येईल 8 × 10⁻² मीटर. त्याच्यानंतर ही कॉईन जी पुटअप केली आहे त्या रेडियसला आपण म्हणूयात स्मॉल आर, आणि स्मॉल आर इज इक्वल टू किती दिली आहे 2 सेंटीमीटर. सो 2 × 10⁻² मीटर. आणि कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिला आहे दोघांच्या मधला, तो किती आहे 0.5 इतका आहे. ओके, हा वाला पार्ट लक्षामध्ये आला. आता आपण जर त्या कॉईनची पोझिशन बघितली, त्याचा एक व्हर्टिकल आपण जर एक फोर्ससाठीचा व्ह्यू बघितला असा येईल, फ्री बॉडी डायग्राम त्याची, त्याच्यावरती वर्क करणारी फोर्स या साईडला किती आहे mg, आणि या साईडला वरती काय वर्क करेल त्याची नॉर्मल रिॲक्शन n इतकी वर्क करायली आहे. दुसरी गोष्ट काय बघा, त्या कॉईन जे आहे आता कोणतं मोशन करायले आहे, सर्क्युलर मोशन करायले आहे, म्हणजे त्याच्यावरती एक अवे फ्रॉम द सेंटर फोर्स पडेल, सेंट्रीफ्युगल फोर्स, आणि त्यामुळं ती कॉईन काय करायला बघेल शिफ्ट व्हायला बघेल किंवा डिस्प्लेस व्हायला बघेल. मग त्याला रोखून पकडायचं काम कोण करणार आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शन. मग आपल्याला विचारलं आहे काय मिनिमम फ्रिक्वेन्सी काढा म्हणले, तर फ्रिक्वेन्सी काढताना सिम्पली आपण काय करू शकतो की आपल्याला काढायची काय आता व्हॉट इज द मिनिमम फ्रिक्वेन्सी. पहिल्या केसमध्ये n1 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, मग n1 फ्रिक्वेन्सी काढताना आपण काय करू शकतो, ही जी काही सेंट्रिपिटल फोर्स आहे सेंट्रिफ्युगल फोर्स आहे त्याला आणि फ्रिक्शनल फोर्सला आपण कम्पेअर करू शकतो. आपल्याला काय मिळेल फ्रिक्वेन्सी. बघूयात कशी मिळेल ती. कॉइन इज ऑन रोटेटिंग डिस्क, सो इट एक्सपिरियन्सेस अ सेंट्रिफ्युगल फोर्स विच इज बॅलेन्स्ड बाय द फ्रिक्शनल फोर्स. सो सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू काय आला फ्रिक्शनल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय m⍵²r, आणि फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय आला μn. आणि आपण डायग्रामनं बघितलं होतं, या ठिकाणी होतं mg, या ठिकाणी होतं n. मी म्हणू शकतो n इज इक्वल टू काय आहे mg. सो अगेन m कॅन्सल, ω²r इज इक्वल टू μg. परत आपल्याला काय सांगितलं आहे π² आणि g हे दोन्ही आपण कॅन्सल आउट करू शकतो. आता पुढे पहिल्या केसमध्ये काय म्हणलं आहे, त्या रिंगला किंवा त्या कॉईनला आपण कुठं पुटअप केलं होतं 2 सेंटीमीटरमध्ये. म्हणजे पहिल्या केसमध्ये रेडियस किती आली 2 सेंटीमीटर, आणि फ्रिक्वेन्सी किती आहे विचारले. आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. फॉर्म्युला काय आला आपल्याकडे 4π² n²r इज इक्वल टू μg. या ठिकाणी सगळ्या व्हॅल्यू माहिती आहेत, आपण फ्रिक्वेन्सी काढू शकतो. सो 4π² n1² आणि r1² इज इक्वल टू μg, किंवा n1² इज इक्वल टू काय येईल μg/4πr1². हिअर पाय आणि जीला आपण काय केलं कॅन्सल आउट केलं, कारण गिवन आपल्याला सांगितलं आहे. किंवा असं पण बघा, पायची व्हॅल्यू किती आहे 3.14, आणि याचा स्क्वेअर नियरली इक्वल टू काय येईल g. परत n1² इज इक्वल टू काय आलं μ/4r1². गिवन दॅटमध्ये आपण आत्ताच काढलं होतं कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती होता तो 0.5. त्याला मी लिहू शकतो 1/2 × 4 × r किती आहे 2. सो 2 × 2 किती आलं 2, आणि अगेन इंटू 10चा पॉवर किती आहे -2. सॉरी, इथं आरचा स्क्वेअर येणार नाही, इथं फक्त आरच येईल. इथं आरचा स्क्वेअर येणार नाही, चुकून झाले ते, त्यामुळे कॅन्सल आउट होईल. सो इथं फक्त काय येईल μ/4r इतकंच आन्सर येईल. ओके, सो म्यूची व्हॅल्यू आपण आता घेतलेली आहे 1/2/4 इंटू आरची व्हॅल्यू किती आहे 2 × 10⁻². -2 वर गेलं तर +2 म्हणजेच किती आलं 100, आणि खाली किती आलेलं आहे 16. हे आलेलं आहे n1² बरोबर. तर n इज इक्वल टू किती येईल मग आता n इज इक्वल टू येईल 10/4 किंवा येईल 5/2, म्हणजेच किती आलं 2.5 हर्ट्स किंवा 2.5 रिव्होल्युशन्स पर सेकंद. ही आली फ्रिक्वेन्सी फर्स्ट केसमधली.
आलं लक्षामध्ये. आपण काय काढली आता ही फ्रिक्वेन्सी काढली पहिल्या केसमध्ये. अशी फ्रिक्वेन्सी की जर ह्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी वाढली तर तुमची डिस्क काय होईल, बाहेर सरकायला सुरुवात होईल. याच्यामध्येच आणखी क्वेश्चन काय विचारला आहे, जर ती कॉईन कुठं असती, ह्या रिमला असती. जर कॉईन रिमला असती तर सपोज करा रेडियस त्यावेळेस किती झाली असती 8 सेंटीमीटर. तुम्ही लिहिणार 8 × 10⁻² मीटर इतकी. या केसमध्ये फ्रिक्वेन्सी काढा. आत्ता आपण चांगला फॉर्म्युला इथं प्रूव्ह केला आहे. कोणता फॉर्म्युला आपल्याकडे 4πn² r = μg. जर सेकंड केसमध्ये आपण रेडियस r2 पकडली तर या ठिकाणी फ्रिक्वेन्सी किती येईल, n2 येईल. आणि परत हे g आणि π² आपण काय केलेलं आहे, कॅन्सल आउट करून टाकलं तर आपल्याकडे उरेल काय 4n2² r2 = μ. और सिम्पली n2 = काय येईल μ/4r2 n2² परत आपण त्या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप केल्या. म्यूची व्हॅल्यू आहे 1/2 इंटू हे 4ला 4 r2 आहे 8 × 10⁻² म्हणजे वर्जन किती झाले 100. सो आपला आन्सर किती या केसमध्ये 100/64 = 100/64. आणि फक्त n2² आला. आपण जर फक्त n काढलं तर आपलं आन्सर किती येईल 10/8 म्हणजेच 1.25 हर्ट्स किंवा 1.25 रिव्होल्युशन्स पर सेकंद. आलं लक्षामध्ये. म्हणजेच आपण जर या कॉईनला पुढे ठेवलं तर त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे 1.25 रिव्होल्युशन्स पर सेकंद. आणखी विचारले का आपल्याला ह्या दोघांचा रेशो किती असेल. सो n1/n2 = किती येईल 2.5/1.25. सो n1/n2 = आलेला आहे 2/1 किंवा n2 = n1/2. आपण हे असं सुद्धा सांगू शकतो. हे आलं लक्षामध्ये. n2 = किती आलं n1/2. इनिशियलपेक्षा फ्रिक्वेन्सी काय व्हायला पाहिजे, हाफ व्हायला पाहिजे. हा होता आपला क्वेश्चन नंबर 13. हा थोडासा चांगला क्वेश्चन आहे. 14 नंबरचा क्वेश्चन आहे बँकिंग ऑफ रोडवरचा. पार्ट ऑफ अ रेसिंग ट्रॅक इज टू बी डिझाइनड फॉर अ कर्वेचर ऑफ 72 मीटर. We are not recommending the vehicles to drive faster than 216 km/h. With what angle should the road be tilted? First question, by what height will its outer edge be with respect to the inner edge if the track is 10 meter wide? ओके, आपला क्वेश्चन कशावरचा आहे, हा बँकिंग ऑफ रोडवरचा आहे. आता गिवन दॅट काय म्हणले, एक रोड आहे त्याची रेडियस ऑफ कर्वेचर दिली आहे आपल्याला 72 मीटर्स. ही काय दिली आहे त्याची रेडियस ऑफ कर्वेचर. त्याला आपण सिम्बॉल काय घेतलं, स्मॉल r घेतलं. सेकंड केस त्याची मॅक्झिमम आपल्याला व्हेलॉसिटी दिली आहे ती आहे 216 km/h. याला आपण मीटर पर सेकंडमध्ये करू शकतो. इज इक्वल टू 216 × 5/18 मीटर पर सेकंद. आणि 18ला जर डिवाइड केलं तर आलं हे 12ला. सो हे आन्सर आलेलं आहे 60 मीटर पर सेकंद. ही काय दिली आहे आपल्याला व्ही मॅक्स दिली आहे. आणखी आपल्याला काय दिले आहे, ही जी विड्थ आहे रोडची ती दिली आहे आपल्याला डब्ल्यू म्हणूयात त्याला आपण. डब्ल्यू इज इक्वल टू दिलेली आहे, डब्ल्यू इज इक्वल टू किती दिलेली आहे 10 मीटर. हे आपलं गिवन दॅट आहे. ओके, क्वेश्चन कळाला. तुम्हाला एकूण दोन गोष्टी विचारलेल्या आहेत. पहिली गोष्ट काय, थीटा विचारला आहे, अँगल ऑफ बँकिंग किती आणि हे इलेव्हेशन किती असेल, एच किती असेल एवढं विचारलेलं आहे. क्वेश्चन कळाला का बघा. जर क्वेश्चन समजला असेल तर उत्तर काढणं खूप सोपं आहे, कारण ऑलरेडी सगळे फॉर्म्युले तुम्हाला नोन आहेत. ओके, तर आपण सुरुवात करूयात थीटा काढण्यापासून. थीटा काढणं त्या मनानं सोपं आहे. सिम्पली आपल्याकडे फॉर्म्युला काय होता बँकिंग ऑफ रोडचा, फ्रिक्शन काही दिलंच नाही, त्यामुळे v इज इक्वल टू √RG टॅन थीटा आपल्याकडे हा फॉर्म्युला होता. मग ह्या व्ही मॅक्सचा फॉर्म्युला मॅक्झिमम सेफ्टी स्पीडचा, ह्याला आपण जर स्क्वेअर केला तर फॉर्म्युला काय आला v² इज इक्वल टू RG टॅन थीटा. आपल्याला थीटा काढायचा आहे त्यामुळे टॅन थीटा इज इक्वल टू काय आलं v²/RG. v² आता आपण प्रूव्ह केलं होतं 60 आलं होतं. 60 × 60 अपॉन r किती दिलं आहे 20 इंटू जीची व्हॅल्यू आपण 10 सपोज करूयात. अगेन याला कितीनं डिवाइड होईल, हे 6नं डिवाइड केलं तर किती येईल 12. आणि टॅन थीटा इज इक्वल टू किती आलं आपल्याकडे 5. जर टॅन थीटा 5 आला असेल तर आपण काय सांगू शकतो, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 5. आणि याची व्हॅल्यू मी लॉग बुकचा यूज करून काढलेली आहे, ती आलेली आहे 78.69 डिग्री. याचा अर्थ हा जो काही रोड आहे ह्या रोडच्या मधला हा जो अँगल आलेला आहे हा किती आलेला आहे 78.69 डिग्रीनं हा आपल्याला अँगल बनलेला आहे. ओके, आता नेक्स्ट काय विचारलं आपल्याला, ही हाईट किती असेल काढायची आहे. ही हाईट काढायसाठी मी परत एकदा डायग्राम ड्रॉ केलो. इथं हा अँगल आपल्याकडे मिळाला आहे, आपल्याला डब्ल्यू माहिती आहे, डब्ल्यू किती आहे 10 मीटर. तर हाईट काढायसाठी सिम्पल आपण ट्रिग्नॉमेट्रिक रिलेशन यूज केलं. साइन थीटा इज इक्वल टू काय
अपोजिट बाय हायपोटेन्यूस. सो अपोजिट किती आहे h/w. h इज इक्वल टू काय आलं w साईन थिटा. सो w तर आपल्याला माहिती आहे किती आहे 10 मीटर, पण साईन थिटा आपल्याला माहीत नाही. पण आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रीचं आपल्याकडे एक टूल आहे, ते काय सांगते साईन कॉस किंवा टॅन एक जरी व्हॅल्यू माहीत असेल आपण दुसरी काढू शकतो. आता कसं काढता येईल बघा. या केसमध्ये एखाद्या ट्रायंगलमध्ये सपोज करा ही साईड रिप्रेझेंट करते आहे एक राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये जी अपोजिट अँगलच्या साईड आहे ती दाखवते आहे साईन, ही दाखवते आहे कॉस आणि ही दाखवते टॅन. आता आपण याचा यूज करून कसं काढता येईल बघा. आपल्याकडे काय आलेलं आहे टॅन थिटा इज इक्वल टू किती आलेलं आहे, टॅन थिटा इज इक्वल टू आपल्याकडे किती आलेलं आहे 5 आलेलं आहे. सो सपोज करा ही वाली साईड किती आहे 5 आहे, इथला अँगल ॲज इट इज किती थिटा. लेट सपोज इथला साईड किती 1. याचं कारण काय टॅन थिटा इज इक्वल टू 5 आहे. कंडिशन प्रूव्ह करायसाठी टॅनचा फॉर्म्युला काय आहे टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट बाय हायपोटेन्यूस. जर टॅन थिटा 5 असेल अपोजिट 5 आहे तर ही साईड किती असायला पाहिजे 1 असायला पाहिजे. सो ही साईड आपण 1 सपोज केली. आता आपला हायपोटेन्यूस किती येईल मग हायपोटेन्यूस किती येईल आपला √26. कसा आला हा पायथागोरसचा लॉ यूज केला 5चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर इज इक्वल टू √36. सो हे दोन ट्रायंगल कळाले का बघा. सिम्पली आता आपण जर ट्रायंगलमध्ये साईन थिटा यूज केलं आपला फॉर्म्युला काय साईन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. अपोजिट किती आहे 5 आणि हायपोटेन्यूस किती आहे √26. सो आपण काढलेला आहे साईन थिटा इज इक्वल टू 5/√26. ओके. बस तुमचं 10वीपर्यंत जे काही जिओमेट्रीचं नॉलेज आहे ते आपण यूज केले. साईन थिटा इज इक्वल टू आलेला आहे √26. जर एकदा ही व्हॅल्यू आली की आपला आन्सर इझिली होऊन जाईल. आपण काय काढत होतो हाईट काढत होतो. फॉर्म्युला काय आला होता w साईन थिटा. सो w किती आहे या ठिकाणी w इज गिवन 10 आणि साईन थिटा आपण काढलेला आहे इंटू 5/√26. सो आपला आन्सर किती आलेला आहे 50/√26. आणि ह्याला जर सॉल्व केला आपण तर इट इज आन्सर इज नियरली इक्वल टू 9.80 मीटर. ही इतकी काय आलेली आहे आता हाईट आलेली आहे. ओके आलं लक्षामध्ये आपलं हाईट आलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15. हा क्वेश्चन नंबर 14 वरती डिपेंड आहे. द रोड इन द क्वेश्चन नंबर 14 इज कन्स्ट्रक्टेड ॲज पर रिक्वायरमेंट्स. म्हणजे रोड जसा विचारला होता आपल्याला आपण तसाच तयार केला आहे. द कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आता या ठिकाणी फ्रिक्शन पण आहे म्हणले बिटवीन द टायर्स अँड व्हेकल ऑन द रोड इज 0.8. will be there any lower speed limit by how much can the upper speed limit exceed in this case. ओके. आता या केसमध्ये काय म्हणले आपण रोडचा फक्त तुम्हाला काय दिले आता व्हॅल्यू कोणाची दिली आपल्याला त्या केसमध्ये 0.8 कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनची दिली आहे. बाकी सगळ्या केसेस आपल्याला ॲज इट इज घ्यायचे आहेत. म्हणजे जे आता आपण यूज केलं होतं टॅन थिटा इज इक्वल टू आपण किती प्रूव्ह केलं होतं मागच्या एक्झाम्पलमध्ये 5 पुटअप केलं होतं. ते सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला ॲज इट इज घ्यायचे आहेत. त्या रोडची रेडियस किती होती 72 मीटर किंवा जी इज इक्वल टू किती 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुम्हाला ॲज इट इज व्हॅल्यू घ्यायचे सगळ्या. आता विचारले काय मिनिमम व्हेलॉसिटी काही आहे का. लोअर स्पीड लिमिटचा फॉर्म्युला आपण तयार केला होता व्ही मिनिमम इज इक्वल टू √RG टॅन थिटा मायनस म्यू अपॉन 1 + म्यू टॅन थिटा. जर या सगळ्या व्हॅल्यू आपण इथं पुटअप केल्या तर आपला आन्सर मिळून जाईल. आन्सर बघा कसं येईल. आर किती आहेत आपल्याकडे या ठिकाणी आर इज इक्वल टू आहे 72. जीची व्हॅल्यू किती घेतली आपण 10. टॅन थिटा किती आलेला आहे 5 मायनस कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती दिलं आहे आपल्याला 0.8. आणखी काय दिलं आहे 1 + म्यू 0.8 आणि टॅन थिटा किती आहे 5. याला जर आपण सॉल्व केलं तर आपला आन्सर मिळून जाईल. आता ही व्हॅल्यू किती येईल 720 इंटू 4.2 अपॉन 1 + 4. आलं लक्षामध्ये कारण 8 हे 8×45. आता याच्या पुढे किती आलं पुन्हा इज इक्वल टू 720 इंटू 4.2 अपॉन 5. आणि हे तुम्ही कॅल्क्युलेशन्स ॲज पर लॉगनं पण करू शकतात किंवा तुम्ही जर ट्राय करून पण बघू शकता डायरेक्टली तुम्हाला जमतील का. ह्याला डायरेक्ट तुम्हाला कसं करता येईल तुम्ही ह्याला कट करू शकतात. हे किती येईल तुमचं 144चा भाग येईल 144 गुणिले 4.2. 144 कुणाचं रूट आहे तुमचं 12चं. सो हे 12 आलं आणि रूटमध्ये किती आलेलं आहे 4.2 आणि 4.2चं रूट किती असणार आहे नियरली 2.1 काहीतरी असेल. सो तुमचं हे जे आन्सर आहे हे आन्सर नियरली इक्वल टू किती येईल आता हे जे आन्सर आहे हे नियरली इक्वल टू येईल तुमचं
24च्या आसपास काहीतरी आन्सर येईल. एक मिनिट. सो हे तुमचं आन्सर काय येईल आता, नियरली इक्वल टू 12 × 2.1 समथिंग. सो आन्सर येईल 24.2 समथिंग मीटर पर सेकंद. आणि जर आपण किलोमीटरमध्ये केलं तर 20 × 18/5 किलोमीटर पर आवर. सो हे आन्सर येईल तुमचं 88 किलोमीटर पर आवर. ओके, फॉर कॅल्क्युलेशन तुम्ही लॉग टेबल वापरू शकतात. हे काढलं आपण मिनिमम व्हेलॉसिटी किती असेल ते. आणखी काय विचारले आपल्याला, बाय हाऊ मच कॅन द अप्पर स्पीड लिमिट एक्सीड इन दिस केस. अप्पर स्पीड लिमिट काढताना लक्षात ठेवायचं आहे थीटा मोड बघायचा. थीटा किती आहे आपला, थीटा आहे 78.69 डिग्री. जर थीटा तुमचा मोर दॅन किती असेल 45 डिग्री असेल तर नो अप्पर लिमिट, त्या ठिकाणी कुठलंच अप्पर लिमिट तुम्हाला नसणार आहे. सो या ठिकाणी देर इज नो अप्पर लिमिट. क्वेश्चन नंबर 16 थोडासा इझी आहे. क्वेश्चन आहे तुमचा त्या मोदकाकुवारचा. ड्युरिंग अ स्टंट अ सायकलिस्ट कन्सिडर्ड टू बी पार्टिकल इज अंडरटेकिंग horizontal circles inside a cylindrical well of radius 6.05 meter. If the necessary friction coefficient is 0.5, how much minimum speed should the stunt artist maintain? Mass of the artist is 50 kg. If she increases speed by 20%, how much will the force of friction be? क्वेश्चन काय काय म्हणलं बघा, एक मोदका कुवामध्ये एक रायडर राईड करायला आहे. ओके, आणि तिथं कोणतं मोशन करायला आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला आहे. ओके, त्याची रेडियस सपोज करा किती आहे, आर आहे. दुसरी गोष्ट आपल्याला काय म्हणलेलं आहे या केसमध्ये, त्याची रेडियस आपल्याला दिली आहे, म्हणजे गिव्हन दॅटमध्ये आर इज इक्वल टू 6.05 घेतलं. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती दिलं आहे 0.5 इतका दिला आहे. मिनिमम व्हेलॉसिटी विचारलेला आहे. मास ऑफ रायडर आपल्याला दिलं आहे ते किती आहे 50 किलोग्रॅम इतकं दिलेलं आहे. आता आपण जर त्या रायडरची फ्री डायग्राम काढली तर त्याचं पहिल्यांदा वर्क काय करेल, डाऊनवर्डला कोण वर्क करेल त्याच्यावरचं mg वेट, या साईडला वर्क करेल त्याची नॉर्मल रिॲक्शन n, आणि अपवर्डला वर्क करेल एफ. एफ म्हणजे काय असणार आहे, ही आहे फ्रिक्शनल फोर्स. कोणती फोर्स आहे, वर वर्क करणारी फोर्स ऑफ फ्रिक्शन. आता तो जो काही रायडर आहे त्याला कसं सपोज करा म्हणले, आपल्याला ॲज अ पार्टिकल सपोज करा म्हणले, आणि तो रायडर कोणतं मोशन परफॉर्म करायला आहे, इट इज परफॉर्मिंग अ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनसाठी गरजेची काय असणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स. तर या ठिकाणी जी काही लागणारी सेंट्रिपिटल फोर्स आहे ती त्याला कोण देईल, नॉर्मल रिॲक्शन प्रोव्हाइड करेल. ओके, नॉर्मल रिॲक्शन त्याला काय करेल, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करेल. दुसरी गोष्ट, त्याच्या वेटला बॅलन्स करायला काम कोण करेल, फोर्स ऑफ फ्रिक्शन. ओके, फोर्स ऑफ फ्रिक्शन काय करेल, त्याच्या वेटला बॅलन्स करेल. हे जर मिनिंगमध्ये आपण मॅथमॅटिकल वर्डिंगमध्ये लिहिलं तर कसं येईल बघा, फोर्स ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू काय येईल, एफ इज इक्वल टू म्यू एन. दुसरी गोष्ट, नॉर्मल रिॲक्शन काय करेल, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्सला प्रोव्हाइड करेल. सो एन इज इक्वल टू येईल mv²/r. आपल्याकडे फॉर्म्युला आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू mg. तुम्ही इथून बघू शकतात एफ इज इक्वल टू किती घेऊ शकतात, mg. जर आपण या इक्वेशन्सला कंबाईन केलं तर आपल्याकडे काय मिळेल, mg इज इक्वल टू म्यू mv²/r. हिअर m गेट्स कॅन्सल. आपल्याला काय विचारलेलं आहे, व्ही काढा म्हणलेलं आहे. सो v² इज इक्वल टू येईल rg/म्यू. किंवा आपण जर याला सॉल्व केलं तर v इज इक्वल टू काय येईल, फक्त वेलॉसिटी इज इक्वल टू येईल √rg/म्यू. त्याच्यानंतर परत आपण जर व्हॅल्यू पुटअप केल्या तर आपल्याकडे v इज इक्वल टू काय येईल, √r किती आहे 6.05, जीची व्हॅल्यू 10 घेऊयात, आणि कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती आहे 0.5, त्याला मी लिहितो आहे 1/2. हे 2 वर गेलं. आता इथं मात्र बघा आपलं कॅल्क्युलेशन इझी म्हणतील असं वाटतं आहे. 6 × 5 किती आलं, हे 1.21 आलं इंटू 10, हे 2 मल्टिप्लाय केलं, आणि हे आलेलं आहे v इज इक्वल टू हे 12.1 येईल, आणि हे आलं 121. सो v इज इक्वल टू आलेलं आहे 11 मीटर पर सेकंद. आपल्या पार्टिकलची त्याची कमीत कमी वेलॉसिटी किती असली पाहिजे, v मिनिमम आपण काढलेलं आहे, आणि ते किती आलेलं आहे 11 मीटर पर सेकंद. दुसरी गोष्ट काय विचारलेलं आहे, इफ द स्पीड इन्क्रीजेस बाय 20%, व्हॉट इज द इफेक्ट ऑन फोर्स ऑफ फ्रिक्शन. आता आपण बघितलं होतं फोर्स ऑफ फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय होता, एफ इज इक्वल टू mg. सो नो इफेक्ट ऑन द फोर्स ऑफ फ्रिक्शन, आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन आपण काढू शकतो, एफ इज इक्वल टू mg. पार्टिकलचं मास किती होतं
50 किलोग्रॅम, जीची व्हॅल्यू 10, सो इट इज द 500 न्यूटन. ओके, वेलॉसिटी कितीने जरी बदलली तरी फोर्स ऑफ फ्रिक्शनला काही फरक पडणार आहे का? काहीच फरक पडणार नाही. ती किती असेल? 500 न्यूटनच असेल. थोडासा लेंदी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 17. अ पेंडुलम कन्सिस्टिंग ऑफ अ massless string of length 20 centimeter and tiny bob of mass 100 gram is set up as conical pendulum. Its bob now performs 75 rpm. Calculate kinetic energy and increase in gravitational potential energy. Use pi square is equal to 10. आपला क्वेश्चन आहे हा कोनिकल पेंडुलमचा. क्वेश्चन कशावरचा आहे? द क्वेश्चन इज बेस्ड ऑन द कन्सेप्ट ऑफ कोनिकल पेंडुलम. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आपल्याला? आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे एक कोनिकल पेंडुलमचा बॉब आहे, त्याचं मास दिले आहे आपल्याला 100 ग्रॅम इज इक्वल टू 0.1 किलोग्रॅम. लेंथ दिली आहे त्याचा 20 सेंटीमीटर, सो 20 × 10⁻² मीटर. इनिशियली सपोज करा आपल्या पेंडुलमची ही पोझिशन कोणती होती? इनिशियल. त्याला तुम्ही इतक्या अँगलनं फिरवलात आणि तो तर फिरायला आहे, म्हणजे ही त्याची काय येईल? इनिशियल पोझिशन, आणि ही त्याची काय येईल? फायनल पोझिशन. म्हणजे इतका तुमचा कोनिकल पेंडुलम वर गेलेला आहे. ओके, कळालं? ही त्याची काय आली? हाईट आली. इतक्या हाईटनं तो वर गेलेला आहे. म्हणजे नक्कीच त्याच्या ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीमध्ये काय झालं असेल? चेंज झाला असेल, आणि तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. दुसरी गोष्ट काय विचारली आपल्याला? त्याची कायनेटिक एनर्जी किती असेल हे सुद्धा तुम्हाला विचारले. तर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करताना गिव्हन दॅट घेतलं, एल घेतलं, एम घेतलं. फ्रिक्वेन्सी किती आहे? 75 रिव्होल्युशन्स पर मिनिट. त्याला आपण जर सेकंदमध्ये केलं तर 75/60, किंवा आपण 15चा भाग घातला तर किती येईल? 5/4 रिव्होल्युशन्स पर सेकंद. ही त्याची काय आलेली आहे? फ्रिक्वेन्सी आलेली आहे. तर टाईम पिरियड आपण काढू शकतो. टी इज इक्वल टू काय? 1/n. सो टी किती येईल आपला आता? 4/5 सेकंद. त्याचा टाईम पिरियड किती आहे? हा चक्कर मारायचा 1 सेकंद. हे लक्षामध्ये आले तुमच्या? डायग्राममध्ये काय काय घेतलं बघा. हे एल म्हणजे काय घेतली आपण? त्याची लेंथ घेतली. आर म्हणजे काय? त्याची रेडियस ऑफ या सर्कलची. दुसरी गोष्ट, हे जे दिसतंय तुम्हाला, ही त्याची काय होती? इनिशियल पोझिशन, आणि ही काय? त्याची फायनल पोझिशन. म्हणजे इतक्या हाईटनं तो वर गेलेला आहे. ही हाईट तुम्हाला कधी कामाला येईल? फॉर फाइंडिंग आउट द पोटेन्शियल एनर्जी. आणि इथला अँगल तुम्हाला दिला आहे किती? थीटा. आता ही हाईट एच किती असेल? तर तुमची ही पूर्ण लेंथ किती आहे? एल. आणि ही लेंथ किती घेतली आपण? एवढीच एक्स घेतली आहे. तर एच इज इक्वल टू काय येईल? एल मायनस एक्स. परत ह्या ट्रँगलमध्ये जर आपण वापरलं कॉस थीटा इज इक्वल टू, तर काय येईल? x/l, किंवा x इज इक्वल टू काय येईल? एल कॉस थीटा. तिथे व्हॅल्यू आपण इथं पुटअप केलो तर आपल्याकडे एच इज इक्वल टू काय येईल? एल मायनस एल कॉस थीटा. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे? कायनेटिक एनर्जी काढायची आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? हाफ mv². परत ह्या पार्टिकल जर एखादा कोनिकल पेंडुलममध्ये फिरत असेल ॲज अ कोनिकल पेंडुलम, तर व्ही इज इक्वल टू काय आहे? आर जी टॅन थीटा. सो आपला फॉर्म्युला काय आला? इज इक्वल टू हाफ mr/g टॅन थीटा. ओके, ह्या कोणाचा फॉर्म्युला आला आपल्याकडे? कायनेटिक एनर्जीचा. जर आपण इथं mr/g टॅन थीटा व्हॅल्यू पुटअप केलो, आपल्याला काय मिळेल? कायनेटिक एनर्जी. पण इथं अडचण अशी आहे, आपल्याला हे आर किती आहे माहीत नाही, आणि टॅन थीटा पण माहीत नाही. पण आपण काढू शकतो. आपल्याकडे काय माहिती आहे? आपल्याला फक्त ह्या पार्टिकलची फ्रिक्वेन्सी ऑफ रेव्होल्युशन माहिती आहे, किंवा टाईम पिरियड माहिती आहे. सो आपण काय करूयात? अगोदर आर काढूयात. आर कसं काढता येईल आपल्याला? ह्याच ट्रँगलमध्ये यूज करा. तुम्ही सपोज करा साईन थीटा इज इक्वल टू काय येईल? अपोजिट बाय हायपोटेनियस r/l, किंवा आर इज इक्वल टू काय येईल? एल साईन थीटा. म्हणजे आपल्याला आर मिळालं. आता आपल्याला फक्त काय पाहिजे? हे टॅन थीटा पाहिजे, आणि साईन थीटा किती आहे पाहिजे. आपण बघूयात टॅन थीटा किंवा साईन थीटा काढता येईल का. जर साईन थीटा किंवा कॉस थीटा मिळालं तर आपलं एक्झाम्पल सॉल्व्ह झाल्याचं जमा आहे. फक्त आपल्याला काय पाहिजे त्यासाठी? आता आपल्याला माहिती काय? फक्त फ्रिक्वेन्सी माहिती आहे, किंवा टाईम पिरियड माहिती आहे. अच्छा, तर आपल्याकडे एक फॉर्म्युला होता अँग्युलर व्हेलॉसिटीचा. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कोनिकल पेंडुलम फॉर्म्युला काय? √g/l कॉस थीटा. ओके, ओमेगालाच आपण काय लिहू शकतो? 2πn, आणि फ्रिक्वेन्सी आपल्याला गिवन आहे. सो 2πn इज इक्वल टू काय आलेला आहे? √g/l कॉस थीटा. काही काही जण टाईम पिरियड काढून सुद्धा काढतील, फरक पडणार नाही. सो आपण जर इक्वेशनला स्क्वेअर केलं तर 4π² इज इक्वल टू काय आलं? g/l कॉस थीटा. आपण इंटरेस्टेड कशामध्ये? ह्या टर्ममध्ये कॉस थीटाच्या. सो कॉस थीटा इज इक्वल टू काय आलं? g/l 4π²n². ओके, g/4π²n²l हा आपला फॉर्म्युला कॉस थीटाचा. आता परत जीची व्हॅल्यू किती आपल्याला घ्यायची आहे? 10 घ्यायची आहे. आपण जर सगळ्या व्हॅल्यू घेऊन पुटअप केल्या तर आपला आन्सर मिळून जाईल.
आता आपला आन्सर कसं मिळेल बघा, जीची व्हॅल्यू किती आहे 10. ओके, परत हे 4साठी काय घेतलं आपण 4 पाय स्क्वेअर आणि जीला आपण कट करून टाकलं. ओके, पाय स्क्वेअरला आणि आपण जीला काय करून टाकलं, कट करून टाकलं. उरेल काय आपल्याकडे फक्त मग कॉस थिटा इज इक्वल टू 4 एन स्क्वेअर एल. 4ला 4. आता एन म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी किती होती 5/4. 5चा स्क्वेअर 25 आणि 4चा स्क्वेअर किती आला 16 अपॉन एल किती होती 20 सेंटीमीटर. त्याला मीटरमध्ये कन्वर्ट केलं. आता परत इथं तुम्हाला कसं सॉल्व करता येईल, 4 हे 4 गेले, हे पुन्हा किती आले 5 आले. सो आन्सर काय आलं आपलं इज इक्वल टू हे -2 वर जाऊन काय आलेलं आहे +2 आणि खाली आलेलं आहे 125. सो 100/125 म्हणजेच किती 0.8 आपल्याला काय मिळालेलं आहे, कॉस थिटा मिळालेला आहे. जर कॉस थिटा मिळाला असेल तर आपण साईन थिटा काढू शकतो. ओके, आपल्याला कॉस थिटा किती आलेला आहे 0.8 इतका आलेला आहे. थोडीशी ते कॅल्क्युलेशन गिसिमेट झालेले आहेत, तुम्ही स्वतः ट्राय करून बघू शकतात. ओके, आता जर आपल्याला कॉस थिटा माहिती असेल तर आपण साईन थिटा काढू शकतो. साईन थिटा कसं काढता येईल, आपल्याकडे एक इक्वेशन आहे, तुम्ही 10वीमध्ये शिकलात ते खूपदा. इक्वेशन काय सांगते, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सो साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. सो 1 मायनस 0.8चा स्क्वेअर. 0.8चा स्क्वेअर किती आहे 0.64. सो 1 मायनस 0.64 इज इक्वल टू 0.36. और ही आली व्हॅल्यू कुणाची, साइन स्क्वेअर थिटाची. और साइन थिटा इज इक्वल टू 0.6 आपल्याला मिळाली साइन थिटाची व्हॅल्यू. किंवा टॅन थिटा कसं काढता येईल, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा बाय कॉस थिटा. सो 0.6/0.8 इज इक्वल टू 3/4. ही व्हॅल्यू कुणाची आली टॅन थिटाची. आपल्याला काय काढायची होती पार्टिकलची, कायनेटिक एनर्जी, विसरू नका. सो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण काय तयार केला होता, हाफ mv². त्याला कसं लिहिलं पुन्हा आपण, हाफ mrg टॅन थिटा. किंवा पुन्हा त्याला आपण कसं घेतलं, हाफ ml साइन थिटा इंटू जी टॅन थिटा. आता जर आपण व्हॅल्यू पुटअप केल्या तर आपला आन्सर येऊन जाईल हाफ. त्या बॉबचं मास किती होतं, बॉबचं मास किती आपण घेतलं होतं, एक मिनिट, त्या बॉबचं मास आपण किती घेतलं होतं 0.1 kg. सो 0.1 इंटू एल किती आहे 20 इंटू 10⁻⁻2 इंटू साइन थिटा आपण आता प्रूव्ह केलेला आहे 0.6 इंटू जीची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला 10 आपण घेऊ शकतो. आणि टॅन थिटा आपण आता प्रूव्ह केले 3/4. असं लक्षामध्ये. एकदा आपण 10चे पॉवर चालू करूयात. हे 10 आणि 0.1 किती आलं 1. सो आता उरेल काय आपल्याकडे बघा, इथं 3 इंटू 4 इंटू 2 8 आणि इथं काय काय येईल 20 इंटू 3 किती आलं हे 60 इंटू 0.6 आणि 10चा पॉवर किती आहे हा -2 इतका. ह्याला फर्दर आपण सॉल्व कसं करू शकतो, हे किती आलं इथं 4, इथं किती आलं 0.3, इथं आपलं कितीचा डिवाइड केला हा 15चा गेला. आता 15 गुणिले 3 किती 45. 4.5 इंटू 10⁻⁻2 आलं. ह्यालाच आपण कसं लिहू शकतो 0.054 जूल. आणि ही काय काढली आपण पार्टिकलची कायनेटिक एनर्जी. क्वेश्चन इझी होता, फक्त ही स्टेप तुम्हाला कळायला पाहिजे. ओके, इम्पॉर्टंट स्टेप कोणती, कॉस थिटाने तुम्हाला साइन थिटा काढता यायला पाहिजे, नाहीतर उत्तर तुमचं कोलॅप्स होऊन जाईल. आणि ह्याला आपला आन्सर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 0.05 जूल. आपल्याला सेकंड थिंग काय विचारले आहे, फाइंड चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीमध्ये चेंज किती आहे विचारले. इनिशियली आपला पार्टिकल इथं होता, ह्याला 1 नाव द्या पोझिशनला, किंवा ह्याला इनिशियल पोझिशन द्या, ह्याला नाव काय दिलं आपण फायनल पोझिशन. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे, डेल्टा पी इज इक्वल टू फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. सो mg फायनल हाईट मायनस इनिशियल हाईट. इनिशियल हाईटला आपण किती सपोज केलेलं आहे 0. सो डेल्टा पी इज इक्वल टू पूर्ण टर्म किती होऊन गेली 0, कारण इनिशियल आपण हाईट किती पकडली आहे 0 पकडली आहे. मग आता डेल्टा पी इज इक्वल टू किती आलेला आहे mgh. आणि एचला आपण कसं काढलं होतं, एच इज इक्वल टू पूर्ण लेंथ एल मायनस एक्स. सो एच इज इक्वल टू कसं काढलं होतं आपण, मी परत प्रूव्ह करतोय, एल मायनस एक्स इज इक्वल टू एल मायनस एल कॉस थिटा. एलला कॉमन जर बनवलं आपण तर एच इज इक्वल टू किती येईल एल इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. किंवा mg डेल्टा पी इज इक्वल टू किती येईल mgl 1 मायनस कॉस थिटा. सो मास किती आहे 0.1, ग्रॅव्हिटी किती आहे 10, लेंथ किती आहे 20 इंटू 10⁻⁻2, परत 1 मायनस कॉस थिटा किती आलं होतं 0.8.
सो हे कटलं 1 आलं इंटू 20 इंटू 10⁻⁻2 अपॉन 0.2. ओके. सो याला जर आपण सॉल्व केलं तर हे किती येईल 2 इंटू 2 4 0.010⁻². सो 0.04 जूल इतकी कोणती एनर्जी येईल ह्या पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जीचा चेंज. त्यामुळे मी ह्याला काय लावलं आहे डेल्टा लावलं आहे. हा काय येईल चेंज इन पोटेन्शियल एनर्जी तो किती येईल 0.04 जूल इतका काय येईल तुमचा चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. लक्षामध्ये आला क्वेश्चन. ओके. हा क्वेश्चन काय म्हणतो बघा. अ मोटरसायकलिस्ट इज अंडर गोईंग व्हर्टिकल सर्कल्स स्पेलिंग मिस्टेक आहे सॉरी inside a sphere of date. The speed of the motorcycle varies between 6 meter per second to 10 meter per second. Calculate diameter of sphere of date. How much minimum values are possible for these two speeds. काय म्हणलेलं आहे एक असा स्पेअर ऑफ डेथ आहे ह्याच्यामध्ये जो सायकल आहे तो असा व्हर्टिकल मोशन परफॉर्म करायला आहे. ओके. आता ह्याच्यात दोन पोझिशन सपोज करा. बी जे आहे हिला आपण म्हणूयात बॉटम पोझिशन आणि एला काय म्हणूयात आपण टॉप पोझिशन. इथं जी स्पीड असते ती कशी असते कमी असते आणि ती स्पीड कशी असते मॅक्झिमम. म्हणजे त्याची स्पीड किती बदलायला ती कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त किती व्हायली होती 10. म्हणजे त्याची 10 स्पीड कुठे असली पाहिजे या पॉईंटला असली पाहिजे किती 10 मीटर पर सेकंद आणि 10 कुठं असली पाहिजे इथं असताना. हे आलं लक्षामध्ये. इथंच 6 आणि इथंच 10 का सपोज केलं होते. ओके. म्हणजे वेलॉसिटी ॲट बॉटमला आपण नाव काय दिलं व्ही ते किती घेतलं आपण 10 मीटर पर सेकंद. वेलॉसिटी टॉपला आपण किती घेतलं 6 मीटर पर सेकंद. ओके. आता एक्झाम्पलला सॉल्व करायसाठी आपण काय करूयात लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा वापर करूयात आणि सॉल्व करूयात. आपल्याला काय काढायचं आहे हे पूर्ण डायमीटर किती आहे काढायचं आहे म्हणजे या दोघांच्यामधलं डिस्टन्स. आता सपोज करा ह्याला आपण रेफरन्स लेवल सपोज केली तर जी काही हाईट आहे बी पॉईंटसाठी ती किती येईल 0 आणि एसाठी हाईट किती येईल एसाठी हाईट किती येईल इक्वल टू डायमीटर. हा वाला पार्ट कळाला का बघा. एसाठी हाईट किती येईल इक्वल टू डायमीटर आणि हाईट ऑफ बी किती येईल 0. आता या ठिकाणी मी जर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरला तर मला काय मिळेल ए पॉईंटला आणि बी पॉईंटला एनर्जी कशी होती सेम होती. सो अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी टोटल एनर्जी ऑफ टॉप इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट बॉटम. पण टोटल एनर्जी कुणाकुणाची सम असते इट इज द सम ऑफ कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. सो kinetic energy at A plus potential energy at A is equal to kinetic energy at B plus potential energy at B. परत kinetic energyचा फॉर्म्युला काय येईल हाफ एम व्ही ए स्क्वेअर प्लस एम जी एच ए हाईट एची प्लस हाफ एम व्ही बी स्क्वेअर प्लस एम जी एच बी. जर आपण इथे व्हॅल्यू पुटअप केल्या आपल्याला गिव्हन असलेल्या आधी मास सगळ्या ठिकाणचं काय होईल कॅन्सल आउट होऊन जाईल. आता हाफ व्ही ए स्क्वेअर म्हणले व्ही ए स्क्वेअर म्हणजे किती म्हणले वेलॉसिटी ऑफ टॉप किती आहे ती 6चा स्क्वेअर किती आलेला आहे 36 प्लस हाईट किती आहे आता याची हाईट किती आहे जीची व्हॅल्यू आपण घेऊ शकतो प्लस एची हाईट आपण आता इथं प्रूव्ह केलं होतं किती होती ती इक्वल टू डायमीटर जे आपल्याला काढायचं आहे. सो इथं किती आलं जी इंटू डी इज इक्वल टू हाफ व्ही बी किती आहे आपल्याकडे 10 आणि 10चा स्क्वेअर किती आला आपल्याकडे 100 प्लस बीची हाईट किती होती 0 आणि आपल्याकडे असे इक्वेशन मिळाले. ह्याला आपण इझिली सॉल्व करू शकतो. आता ह्याला इक्वेशनला सॉल्व कसं करता येईल हे 2 सगळ्यांना ह्याला मल्टिप्लाय केलं तर काय येईल 36 प्लस 2GD इज इक्वल टू 100. सो 2GD इज इक्वल टू काय येईल 100 मायनस 36 2GD इज इक्वल टू आलेला आहे 64. जीची व्हॅल्यू डी इज इक्वल टू काय आलं मग 64/2G. सो 64/2 इंटू 10. सो डायमीटर आलेला आहे 3.2 मीटर. ओके. आपला डायमीटर किती आला याचा मग 3.2 मीटर. आपण काय काढला डायमीटर. कसं प्रूव्ह केलं लक्षामध्ये आलं बाय युझिंग द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ह्याच्या पुढे आपल्याला आणखी काय विचारले हाऊ मच मिनिमम व्हॅल्यूज आर पॉसिबल फॉर दिस टू स्पीड्स. आता मिनिमम वेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. मिनिमम वेलॉसिटी ऑफ टॉपचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे √RG. सो या ठिकाणी डायमीटर किती आलेला आहे 3.2 आर किती येईल D/2 इज इक्वल टू 1.6 मीटर. सो हा फॉर्म्युला किती आला 1.6 जीची व्हॅल्यू 10 इज इक्वल टू √16 म्हणजेच किती
4 मीटर पर सेकंद. म्हणजे ह्या ए पॉईंटला कमीत कमी स्पीड किती चालेल 4 मीटर पर सेकंद, त्यापेक्षा कमी चालणार नाही. आणि व्ही बी किती असंच आपल्याला काढता √5 इंटू 1.6 इंटू 10 √ आलेला आहे एफ इंटू 16. सो आपला आन्सर आलेला आहे 4√5 मीटर पर सेकंद. ही वेलॉसिटी कुठली काढली आपण ॲट द बॉटम पॉईंटची. ओके, आपण जेवढे क्वेश्चन्स बघितले आहेत त्यामध्ये हा क्वेश्चन खूप इझी आहे. अ मेटॅलिक रिंग ऑफ मास 1 किलोग्रॅम हॅज मोमेंट ऑफ इनर्शिया 1 ग्रॅम पर मीटर स्क्वेअर when rotating about one of its diameters. If it is molten and remolded into a thin uniform disk of same radius, how much will its moment of inertia be when rotated about its own axis? काय म्हणलेलं आहे, आपल्याकडे एक मेटॅलिक रिंग आहे आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिला आहे अबाउट इट्स ओन डायमीटर. तो किती दिलेला आहे 1 kg पर मीटर, सॉरी 1 kg मीटर स्क्वेअर, 1 kg मीटर स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट इट्स डायमीटर आपल्याकडे फॉर्म्युला आहे mr²/2 इज इक्वल टू किती आलेला आहे 1 kg मीटर स्क्वेअर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगसाठी किती होता अलॉंग डायमीटर mr²/2, म्हणजे हे अलॉंग द ह्या ॲक्सिससाठी किती होता mr²/2. ह्याची पुन्हा काय केली आपण डिस्क तयार केलेली आहे. डिस्क तयार करताना कशी केलेली आहे, ह्याची रेडियस सेम घेतलेली आहे. ओके, म्हणजे आर पुन्हा ह्या डिस्कसाठी किती येईल आरच येईल. रिंगसाठी पण आर किती होतं आर. ह्याचं मास पण किती असेल पुन्हा एमच असेल. आणि विचारलं काय आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट इट्स ओन ॲक्सिस आणि फॉर्म्युला किती आहे mr²/2. दोघांना कंपेअर करा, सिम्पली आपलं आन्सर किती आलं 1 kg मीटर स्क्वेअर. इझी क्वेश्चन होता फार, थोडासा लेंदी क्वेश्चन आहे पण तुम्हाला मजा येईल याच्यामध्ये. काय म्हणलेलं आहे, अ बिग डम्बेल इज प्रिपेअर्ड बाय युझिंग अ युनिफॉर्म रॉड ऑफ मास 60 ग्रॅम अँड लेंथ 20 सेंटीमीटर. Two identical solid spheres of mass 50 gram and radius 10 centimeter each are at the two ends of the rod. Calculate moment of inertia of the dumbbell when rotated about an axis passing through its center perpendicular to the length. काय म्हणलेलं आहे बघा, एक डंबेल तयार केलेला आहे, रॉड घेतलेला आहे युनिफॉर्म लेंथचा, त्याचा मास दिलेला आहे. ह्याच्या साईडला 2 आयडेंटिकल स्फेअर्स आपण अटॅच केलेले आहेत. ह्या स्फेअरचं आपल्याला मास पण माहिती आहे आणि रेडियस पण माहिती आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचे आहे अशा ॲक्सिसबद्दल जो ह्या रॉडच्या सेंटरमधून पास व्हायला आहे आणि या लेंथला काय आहे तो परपेंडिक्युलर आहे. क्वेश्चन कळाला, म्हणजे अलॉंग ॲक्सिस कोणता काढायचा आहे y डॅश आपल्याला काढायचं आहे. गिवन दॅट मास ऑफ रॉड, त्याला मी कॅपिटल एम म्हणेल, इज इक्वल टू आलेला आहे 60 ग्रॅम. सगळ्या गोष्टी CGS आपण CGS सिस्टीम अडॅप्ट करूयात. लेंथ ऑफ द रॉड आपल्याला दिली आहे 20 सेंटीमीटर, त्याला मी नाव देईल स्मॉल एल. मास ऑफ द सॉलिड स्पेअर, त्याला मी सिम्बॉल घेतलं आहे स्मॉल एम, इज इक्वल टू 50 ग्रॅम. आणि आणखी काय दिलं आपल्याला, रेडियस ऑफ सॉलिड स्फेअर, त्याला आपण नाव देऊयात स्मॉल आर आणि छोटा आर इज इक्वल टू आहे 10 सेंटीमीटर. ओके, आता क्वेश्चन्स काय म्हणले, क्वेश्चन काय आला का बघा. आपण परत एकदा डायग्राम डिस्कस करूयात आणि बघूयात क्वेश्चनमध्ये नेमकं आपल्याला करायचं आहे काय. आपल्याला जो काही क्वेश्चन दिला आहे त्याची अशी सिस्टीम तयार होईल का बघा बरं. एक काय होता हा रॉड, त्याची लेंथ किती होती, ही कंप्लीट लेंथ किती होती एल. तर ही लेंथ किती आली फक्त L/2 आणि ही सुद्धा किती आली L/2. ह्या रॉडची ह्या साईडला बॉल, ह्याची रेडियस किती आर आणि ह्याची पण रेडियस किती आता ही आर. हावला पार्ट काय आला का बघा. आता मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असणार आहे, हा तिघामुळं पण असणार आहे, याच्यामुळं पण, याच्यामुळं पण आणि याच्यामुळं पण. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर परपेंडिक्युलर टू द लेंथ इज I इज इक्वल टू IR. हा कुणामुळं आहे रॉडमुळं. IS1 कुणामुळं फर्स्ट स्फेअरमुळं आणि IS2 कुणामुळं सेकंड स्फेअरमुळं. आता हे स्फेअर ह्या सेंट्रल ॲक्सिसपासून सेम डिस्टन्सला आहेत, दोघांची रेडियस सेम आहे, दोघांचं मास पण सेम आहे. आपण काय म्हणू शकतो, मोमेंट ऑफ इनर्शिया IS1 इज इक्वल टू IS2 इज इक्वल टू IS. सो आपला आन्सर काय येईल इथं, ह्या दोघांची बेरीज किती येईल 2IS. सो आन्सर काय येईल आपला आता I इज इक्वल टू IR प्लस 2IS किंवा 2IS1. आता परत IR म्हणजे काय, रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याचा फॉर्म्युला काय आहे mL²/12 अबाउट अन ॲक्सिस पासिंग परपेंडिक्युलर मिडवे बिटवीन देम. सो एम किती दिलं आहे रॉडचा आपल्याला 60 इंटू लेंथ किती दिली आहे रॉडची 20. सो 20 इंटू 20/12. इथे जर आपण सॉल्व केलं, हे 5 आलं, 5 इंटू 20
520 कितीपासून केलं मी 100. ओके, हे आन्सर किती आलं 200. याचं युनिट काय येईल ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. हे आलं IR इज इक्वल टू इक्वेशन नंबर 1 दिलं. सिमिलरली IS1 इज इक्वल टू IS2 इज इक्वल टू IS8. आता ह्या रॉड्स ह्याचं काढताना मात्र आपल्याला काय करायचं आहे ह्या पूर्ण स्पेअरचं काढायचं आहे. कुठल्या ॲक्सिस भोवती ह्या ॲक्सिस भोवती तर आपल्याला थेरम यूज करावा लागेल पॅरलल ॲक्सिस थेरम. आणि कसं येईल बघा डायग्राम. हा स्पेअर होता. ओके, हा ॲक्सिस कोणता आहे त्याच्या सेंटर ऑफ मास म्हणून पास होणारा IC. आणि हे डिस्टन्स किती येईल L/2 प्लस R. ओके, हे डिस्टन्स किती येईल L/2 आणि हे किती येईल प्लस R. सो हे डिस्टन्स किती येईल तुमचं एकूण 20. या दोघांच्या मधलं डिस्टन्स किती येईल 20. सो आपण जर थेरम यूज केला तर IS इज इक्वल टू काय येईल IC हा ॲक्सिस प्लस M हे परपेंडिक्युलर डिस्टन्स इथं प्लस R घ्यायला लागेल. ओके, सो हे डिस्टन्स किती येईल L/2 प्लस R इज इक्वल टू 10 प्लस 10 20 सेंटीमीटर. इथं सुद्धा किती येईल 20. सॉरी फॉर द मिस्टेक. बरं झालं आपण पुढे नाही केलं. IC किती येईल 2/5 MR स्क्वेअर. सो 2/5 त्याचं मास किती होतं स्पेअरचं 50. रेडियस किती होती 10. सो 10 × 10 प्लस मास किती आहे 50 इंटू हे 20 × 20 किती आलेलं आहे 400. सो ही टर्म किती येईल आता हे 10 झालं 10 10 10,000. हे आलं 2000 प्लस ही टर्म किती आलेली आहे 20,000 येईल. सो एकूण मोमेंट ऑफ इनर्शिया किती पडला 2200 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. आता परत हा कुणामुळे पडलेला आहे एका स्पेअरमुळं. दुसऱ्या स्पेअरमुळे एवढंच. आता आपला आन्सर किती येईल मग I इज इक्वल टू किती घेतलं आपण IR प्लस 2IS. सो IR किती आलं होतं आत्ता आपण काढलं होतं 2000 प्लस 2 × हे किती आलेले आहे 2200. सो हे आलं 2000 प्लस 44000. सो आन्सर आलेला आहे 4600 ग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, ॲक्च्युली टेक्स्टबुकमध्येचं आन्सर काहीतरी वेगळंच दिलेलं आहे. जे टेक्स्टबुकमध्ये तुमचं सोल्युशन दिलं ना याचं कारण असं पण असू शकते की डायग्राममध्ये त्यांनी रॉड कदाचित इथून लावला असेल. त्यांचं आन्सर काहीतरी 24,000 किती दिले. पण मी 2-3दा करून बघितलं आन्सर हेच आलेलं आहे. सो इट मे बी राईट आन्सर. नेक्स्ट आहे आपला क्वेश्चन नंबर 21. A flywheel used to prepare earthenware pots is set into rotation at 100 rpm. It is in the form of a disc of mass 10 kg and radius 0.4 meter. A lamp of clay taken to be equivalent to a particle of mass 1.6 kg falls on it and adheres to it at a certain distance x from the center. Calculate x if the wheel now rotates at 80 rpm. क्वेश्चन काय म्हणले बघा. जे कुंभार वगैरे नसतात का ते मातीचे भांडेवरे बनवणारे त्यांच्याकडे जे काही एक डिस्क शेप त्यांच्याकडे एक चकती आहे ती गोल 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 फिरायलेली आहे. ती इनिशियली अशी फिरायली होती. आफ्टर सम टाईम काय झालं त्याच्यावरती ते एक चिखल काहीतरी एक दुसरा काहीतरी चिखलाचा गोळा काहीतरी पडला तो याला चिटकून बसला. हे चिटकल्यामुळे काय झालं इनिशियल केसमध्ये त्याची फ्रिक्वेन्सी किती होती 100 रिव्होल्युशन्स पर मिनिट. आफ्टर सम टाईम ती किती झाली हे पडल्यामुळं 80 रिव्होल्युशन्स पर मिनिट. तुम्हाला काय विचारले हे डिस्टन्स किती असलं विचारलं मग क्वेश्चन कळाला. ओके, सो मास ऑफ डिस्क आपल्याला गिवन आहे किती आहे ते 10 किलोग्रॅम आणि रेडियस ऑफ डिस्क पण आपल्याला दिली आहे किती आहे ती 0.4 मीटर इतकी. इनिशियल फ्रिक्वेन्सी किती होती म्हणले 100 रिव्होल्युशन्स प्रति मिनिट आणि फायनल फ्रिक्वेन्सी किती झालेली आहे 80 रिव्होल्युशन्स प्रति मिनिट. विचारले काय आपल्याला हे डिस्टन्स किती असेल. आता क्वेश्चन्समध्ये काय करता येईल बघा. ह्या क्वेश्चनमध्ये कुठलाही एक्सटर्नल फोर्स किंवा एक्सटर्नल टॉर्क किती दिला आहे का नाही दिला. याचा अर्थ ह्या क्वेश्चनला आपण सॉल्व करायसाठी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम वापरू शकतो. ॲज देअर इज नो एक्सटर्नल टॉर्क वी कॅन अप्लाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. म्हणजे इथं मोमेंटम जे होतं L1 इथं सुद्धा किती असलं पाहिजे L2च असलं पाहिजे. म्हणजे L1 इज इक्वल टू काय असलं पाहिजे L2. इथलं मोमेंटम इज इक्वल टू काय असलं पाहिजे इथलं मोमेंटम. सो L1 इज इक्वल टू L2. L1ला आपण घेऊ शकतो I1 ω1. L2ला घेऊ शकतो आपण I2 ω2. परत ओमेगा इज इक्वल टू माहिती आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी आपण लिहू शकतो 2πn1. सो I1 इज इक्वल टू 2πn1. I2 इज इक्वल टू 2πn2. 2π कॅन्सल. सो I1 इज इक्वल टू काय आलेलं आहे I1 N1 इज इक्वल टू आलेला आहे I2 N2. आता आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. डिस्टन्स कुठल्या टर्ममध्ये येऊ शकते तर I2च्या टर्ममध्ये येऊ शकते. कसं बघा I1 म्हणजे काय डिस्कसाठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया
कुठल्या ॲक्सिसकडून चाललेला, ओन ॲक्सिसचा. फॉर्म्युला काय, mr² इक्वेशन नंबर 1. हा कुणाचा फॉर्म्युला आहे, डिस्कसाठीचा. आणि ॲक्सिस कोणता आहे, ओन ॲक्सिस. आलं लक्षामध्ये. आता I2 किती येईल, आपण जर आपली थेरम यूज केली तर ही वाला किती होता व्हॅल्यू आपली, I2 = mr² प्लस mx². आता हे जर दोन इक्वेशन्स आपण एकत्रित पुटअप केली ह्या इक्वेशनमध्ये, तर आपला आन्सर काय येईल बघा. I1 N1 = काय मिळालं तर आपल्याला, I2 N2. आपण वरती I1 किती प्रूव्ह केलं आहे, mr²/2. N1 किती दिलं आहे, 100. I2 = किती दिलेलं आहे, mr² प्लस स्मॉल mx². आणि इथे किती दिलं आहे, 80. रिव्होल्यूशन्स पर मिनिट युनिट कॅन्सल झाले त्याची. आता परत m किती दिले आपल्याला, m म्हणजे काय, मास ऑफ डिस्क 10. रेडियस ऑफ डिस्क किती दिलेली आहे, 0.4 × 0.4 अपॉन 2. आणि आणखी काय आलं आपल्याकडे, 10 = mr² / 2. m किती आहे, 10 × 0.4 × 0.4 अपॉन 2 प्लस स्मॉल एमची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, स्मॉल एम दिले कुठतरी, दिले क्वेश्चनमध्ये आय थिंक. हां, मास दिले त्या पार्टिकलचं पडलेलं आहे, ते किती आहे, 1.6 किलोग्रॅम. सो इट इज 1.6 किलोग्रॅम. आपण इथे लिहू शकतो इज 1.6. आणि याच्यानंतर आपण लिहू शकतो x² जे आपल्याला काढायचं आहे, आणि मल्टिप्लायला 8ला 8. हे लक्षामध्ये आलं. ओके, आता आपण कॅल्क्युलेशन्स करायला बघूयात. ह्याला मी असे घेऊ शकतो का बघा, 10 × 10 100, किंवा याला आपण 4 × 4 16/2. हे कळालं का बघा स्टेप. ओके, = हे किती येईल, 4 × 0.4/2 प्लस 1.6 x². आणि इथे किती आलेलं आहे, 8 आलेलं आहे. हे इक्वेशनला आपण जर सॉल्व केलं तर काय येईल, हे इथं परत 1.6 कॉमन घेता येईल का बघा, बरं सोपं जाईल आपल्याला खूप. आपण जर 1.6 ते कॉमन काढलं तर आपलं आन्सर खूप सोपं जाईल. म्हणजे इथे किती आहे, 16/2 = हे मध्ये किती आलं, 1.6/2 प्लस 1.6 x² × 8. सो 1.6ला कॉमन काढा, 1.6 1/2 प्लस x². इथं आलं 8. आणि इथं किती आलेलं आहे, 16/2. हे कटलं, इथं किती आलं, 10/2 = 1/2 प्लस x². ह्या 8ला डिवाईडला घेऊन या, इंटू इथे किती आलेला आहे, आता 8 आलेला आहे. हा पार्ट कळाला का बघा. सो आपण x² काढू शकतो. x²ला कसं काढता येईल, हे आलेलं आहे 5/8 = 1/2 प्लस x². सो x² किती आलं, 5/8 - 1/2. आपण जर याला सॉल्व केलं तर किती येईल, हे येईल 10 - 8 अपॉन 16. सो 2/16 म्हणजेच 1/8 आलेलं आहे. x² आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला किती मिळेल, = 1/√8. म्हणजे आपल्याला जे काही क्वेश्चनमध्ये रिक्वायर्ड एक्स होतं ते किती आलं, 1/√8 मीटर. ओके, आय थिंक ऑफ यू अंडरस्टँड. कॅल्क्युलेशनचा पार्ट इझी आहे, फक्त तुम्हाला काय, ही जी इथं जे लॉजिक लावलं हे लावता यायला पाहिजे होतं. आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. आपल्या फर्स्ट चॅप्टरचं लास्ट न्यूमरिकल काय म्हणते बघा. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट अन ऑब्जेक्ट रोल्स डाऊन अलॉंग अन इन्क्लाइन्ड surface that rises by 3 in every 5 along it. The object gains a speed of √10 meter per second as it travels a distance of 5/3 meter along that incline. What can be the possible shapes of the cylinder? काय म्हणले, हा जो काही ऑब्जेक्ट आहे, ओके तो उत्तर सस्पेन्स फोडल्या जमा झाले, बट लेट इट बी. काय म्हणलेलं आहे, एक इथं इन्क्लाइनर शेप आहे. तो शेप कसा आहे म्हणला, आपण जर त्याच्या अलॉंग 5 गेलो तर त्याची हाईट कितीनं वाढते, 3नं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर 5 मीटरने गेलात त्याची हाईट कितीनं वाढेल, 3 मीटरनं. तुम्ही जर 10 मीटर गेला असतात त्याची हाईट कितीनं वाढली असती, 6 मीटरनं. ओके, आता इथून एक ऑब्जेक्ट पडला आहे. तो ऑब्जेक्ट कुठला आहे आपल्याला माहिती आहे का, माहीत नाही, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तो ऑब्जेक्ट इथून पडला आणि तो इथं येईपर्यंत त्याची स्पीड किती झालेली आहे, इथे येता येता त्याची स्पीड झालेली आहे v = √10.
आणि तो रेस्ट बसून पडला म्हणजे इथली स्पीड किती होती v इज इक्वल टू 0. आलं लक्षामध्ये. आणि हे डिस्टन्स तुम्हाला दिलं आहे किती d इज इक्वल टू 4/3 मीटर. ही हाईट किती आहे आपल्याला काही माहीत नाही पण आपण त्याच्याबद्दल गेस करू शकतो. आपण बघूयात सॉल्व कसं करता येईल. या ठिकाणी v इज इक्वल टू किती दिलेलं आहे √10 मीटर पर सेकंद. u इज इक्वल टू किती आहे 0. इनिशियल किती 0. हा जो काही डिस्टन्स आला आहे d इज इक्वल टू किती आहे 5/3 मीटर. आणि आपल्याला काय करायचं आहे त्याचा शेप कोणता हे फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला इतकं तरी कळायला असेल की हा जो एक्झाम्पल आहे कशावरचा आहे रोलिंग मोशनचा आहे. आणि रोलिंग मोशनमध्ये स्पीडचा फॉर्म्युला काय आहे v इज इक्वल टू √2gh/1 + k²/r². ह्या ठिकाणी r म्हणजे असणार आहे त्या ऑब्जेक्टची रोल करणाऱ्या रेडियस आणि k म्हणजे काय असणार आहे त्याची रेडियस ऑफ गायरेशन. रोल करणारा ऑब्जेक्ट काही असू शकतोय. तो एखादा हॉलो स्पेअर असेल, सॉलिड असेल, रिंग असेल किंवा डिस्क असेल अँड सो ऑन. आता या ठिकाणी एच म्हणजे काय आहे त्याची हाईट. आता ही हाईट किती आहे एच. मग आपण हाईट काढू शकतो का डिस्टन्समध्ये असताना काढू शकतो. ह्या ट्रँगलमध्ये वापरला आपण साईन थिटा. तर साईन थिटा इज इक्वल टू काय येईल अपोजिट बाय हायपोटेनियस. सो साईन थिटा इज इक्वल टू काय आलं आपल्याकडे h/d अँड एच इज इक्वल टू आलेला आहे d साईन थिटा. तर व्हॅल्यू पुटअप केली डीची व्हॅल्यू किती आहे 5/3 आणि साईन थिटा आपल्याला ट्रँगलमध्ये मिळेल. साईन थिटा किती येईल बघा ह्या ट्रँगलमध्ये साईन थिटा इज इक्वल टू काय येईल साईन थिटा इज इक्वल टू येईल आपल्याकडे अपोजिट बाय हायपोटेनियस 3/5. कारण ते गिवन आहे आपल्याला. पण गिवन कोणत्या फॉर्ममध्ये होतं त्या एका वर्डिंगच्या फॉर्ममध्ये होतं. सो आपण जर या व्हॅल्यू पुटअप केल्या तर आपला आन्सर कसं येईल एच इज इक्वल टू d साईन थिटा. d इज इक्वल टू आहे 5/3 आणि साईन थिटा किती आलेला आहे 3/5. सो एच इज इक्वल टू आलेला आहे 1 मीटर. ओके ही व्हॅल्यू पुटअप केली तर आपल्याला त्याची आता वेलॉसिटी पार्टिकलची किती आहे v इज इक्वल टू किती दिला आहे फॉर्म्युला 2gh/1 + k²/r². सो v² इज इक्वल टू येईल 2gh/1 + k²/r². सो v आपल्याला किती होतं √10 म्हणजे v² इज इक्वल टू आले आपल्याकडे 10. ह्याच्या पुढे आपण जर सॉल्व केलं तर 2 × जीची व्हॅल्यू किती आहे परत 10. याची व्हॅल्यू आपण आता काढली होती 1 + k²/r². या ठिकाणी हे 10 गेट्स कॅन्सल. आपला आन्सर किती येईल 1 + k²/r² इज इक्वल टू 2 किंवा k²/r² इज इक्वल टू 2 - 1. ह्या 1ला इकडं आणलं आपण. सो इज इक्वल टू किती आलं 1. सो हे आन्सर आपलं काय सांगते बघा आता k²/r² इज इक्वल टू 1. ओके उत्तर मी इथे लिहू आता लास्ट आपलं फायनल आन्सर लक्षामध्ये येईल तुमच्या आय होप. सो k² इज इक्वल टू येईल r² आणि आपण जर दोन्ही साईडला m न डिवाइड केलं तर mk² इज इक्वल टू येईल mr². mk² म्हणजेच काय असते त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. सो I इज इक्वल टू आलेला आहे mr² आणि I इज इक्वल टू mr² अलॉंग ॲक्सिस ज्याचा असतोय तो कोणता असणार आहे शेप आपला आणि म्हणजेच तो आपला शेप कोणता असणार आहे इट मस्ट बी अ रिंग. ती काय असली पाहिजे एखादी रिंग असली पाहिजे किंवा हॅलो सिलेंडर असला पाहिजे. ओके आय होप तुम्हाला एक्सरसाइज चॅप्टरची कळाली असेल सगळी.